आणि नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने, हार्बर रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने होणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील सुद्धा वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने होणार आहे। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक उशिराने होणार आहे। रात्रीपासूनच मुंबईमध्ये संततधार सुरू आहे पावसाची। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळते। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने होणार आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक सुद्धा 5 ते 10 मिनिटे उशिराने होणार आहे। तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटे उशिराने होणार आहे। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळते आणि त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे उशिराने होणार आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक सुद्धा 5 ते 10 मिनिटांनी उशिरा होईल। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस पाहायला मिळतोय। प्रतिनिधी शिल्पा नरवडे। मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे। पावसाच्या सरी बरसतात आणि त्यामुळेच याचा परिणाम रेल्वेवर झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। शिल्पा, संततधार पावसाची मध्यरात्रीपासून पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम हा रेल्वे वरती झाल्याचं बघायला मिळतंय। नेमकी काय अपडेट समोर आली आहे? आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसाच्या संततधार पावसामुळे मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं तर थंडगार गारवा देखील निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे मुंबईची जी लोकल सेवा आहे ती देखील विस्कळीत होत असलेली आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर आज जो पाऊस मुंबई शहरामध्ये जो रात्रीपासून पाऊस सुरू आहे, त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार लोकल सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळते। 5 ते 10 मिनिटे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। हार्बर लाईन असेल किंवा सेंट्रल लाईन असेल त्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना चाकरमान्यांना या पावसाचा आणि रेल्वेचा खोळंबा होत असलेला पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे। त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे रिमझिम पाऊस सुरू आहे। विशेष म्हणजे हवामान खात्याने दिलेला जो अंदाज आहे त्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि जी सकाळचे चाकरमानी असतील, नोकरदार वर्ग असेल तो घराबाहेर पडतो आणि त्यामुळे मुंबई शहरातील नागरिकांना आज देखील पावसाचा खोळंबा किंवा पावसाचा जो अडथळा निर्माण होतो तो पाहायला मिळेल। आणि मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी मुंबईच्या सखल भागात पाणी साचू नये याची खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। मात्र आज मुसळधार पावसासह रिमझिम सरी देखील मुंबई शहरामध्ये बरसणार आहेत। मुंबईची लोकल सेवा जरी सकाळी विस्कळीत झाली असली तरी लोकल या वेळोवेळी येत असलेला पाहायला मिळतात। मात्र 10 ते 15 मिनिटं ही लोकल सेवा अशीच विस्कळीत असणार असल्याचं दिवसभर देखील प्रवाशांना त्रास अडथळा निर्माण होणार आहे। धन्यवाद शिल्पा, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा लोकलवर पाहायला मिळतो।